हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि बघा फ्रेंड, आणि मी आहे प्रिया. आणि बघा इकडे काय चालू आहे. इकडे चालू आहे पिठलं, आणि इकडे साबुदाण्याचं खीर, आणि इकडे केलं मी भात. आपल्या भाताच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. आणि इकडे बघा, इकडे पिठलं होत आहे. तर कारण कसं आहे फ्रेंड, माझे मिस्टर बोलले की मी जेवणार नाही आहे, कारण त्यांच्या पोटाला काही बरं नाही आहे. आणि जेवणारं फक्त माझी मुलगी आणि मीच आहे. म्हणून मग माझ्या मिस्टरांसाठी मी बनवत आहे साबुदाण्याची थंडीगार खीर. पोटासाठी थंडगारच असते ना ते, म्हणून आमच्यासाठी आम्ही पिठलं भात मस्तपैकी. आणि आम्हाला खूप आवडतं पिठलं भात खायला. आणि आज दिवसभर मला काही बरं नव्हतं. आज मी दिवसभर झोपलेले होते फ्रेंड. आणि हे साबुदाणा शिजायला खूप टाईम लागतो, आणि भिजत पण उशिरा घातलाय. पहिले मला वाटलं की त्यांना बरं आहे, ते जेवण करतील, म्हणून मी साबुदाणा काही भिजत घातलं नाही, लक्ष नाही दिलं. पण ते बोलले मला बरं नाही लागत आहे, अजूनही माझं पोट जाग्यावर आलेलं नाही आहे, म्हणून तू साबुदाण्याची खीर कर. म्हणून मी साबुदाण्याची खीर करत आहे. आणि त्यात माझं मंगळसूत्र तुटलं फ्रेंड 9 वाजता. तुम्हाला वेळेवरती बाहेर जावं लागलं, आणि मंगळसूत्र पण आणावं लागलं मला. मग बिना मंगळसूत्राचं पण चांगलं नाही वाटत ना फ्रेंड गळ्यात, म्हणून ते पण आणायला गेले मी. आणि खूप उशीर झालाय, आता 11 वाजले फ्रेंड. 11 वाजता रात्रीचा स्वयंपाक चालू आहे माझा. आणि आज माझा बड्डे पण आहे. माझे मिस्टर आजारी असल्यामुळं आणि मला पण बरं नव्हतं, त्याच्यामुळं तर बड्डे तर काय आम्ही काही केलं नाही आहे ना. बाहेर जेवायला गेलो ना, घरी काही बनवलं. म्हटलं जाऊ दे, काल अक्षय तृतीया झाली तर कालचं आंबरास वगैरे सगळं पडलेलंच होतं. म्हटलं काय करायचं एवढं करून, काय काय खाणार आहे आपण, नाही का फ्रेंड. तर बघा, साबुदाणा शिजायला खूप टाईम जातो. आणि मी आणखी काय केलं मी तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा, मी माठाला काय बांधले, ओढण्या बांधले आणि तेलाचा पुडा. तर ओढण्या बांधून ठेवले, कारण काय होतं ना फ्रेंड, इतके झुरळ झाले आमच्या घरी, बापरे, कळतच नाही काय करावं. आणि त्या झुरळामुळे ना मी परेशान झालेली आहे फ्रेंड. म्हणून मग मी काय केलं, धरले त्याला ओढण्याच बांधून दिल्या त्या अर्ध्या अर्ध्या करून. आणि मी वैतागली आहे, जिकडे तिकडे नुसतं आमच्या घरी झुरळच आहे. झुरळाचं मला तर काही कळत नाही आहे. त्याला पिठल्याला उकडी आली, पिठला देते बंद करून, आणि याच्यावर झाकण ठेवून देते मी. आणि कुकर थंड होईपर्यंत काही जेवण वगैरे करता येत नाही. आणि बघा, तुम्हाला दाखवते मी कालचा आमरस वगैरे सगळं पडलेलं आहे. आणि यात काय केलं माहिती आहे का, आमची डाळ पालक आहे ना भरपूर होती, म्हणून माझ्या मुलीला आहे ना ती घट्ट करून टाकली. आम्ही खाल्ली काही त्यातली, अगदी थोडी राहिलेली आहे. आणि गुळपापड्या पण केले. तर अशा असते आमच्याकडे गुळपापड्या. मी तुम्हाला दाखवते, हे बघा. म्हणजे गुळाचं पाणी घालून आणि त्यात बेसन पीठ, तांदूळ पीठ घालून पण असते. पण वेळेवर मी ते काय केलं नाही, त्याच्यामुळं नरम झाले गव्हाच्या पिठाचे. आणि आपण जर त्यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ टाकून जर केले ना फ्रेंड, तर असे मस्त कडक येतात, कुरकुरीत होतात. आता मी तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवून सुद्धा. पण कसं आहे, पण आता नाही दाखवू शकत मी, ते 2-3 दिवस संपेपर्यंत. चला मी त्यात साखर वगैरे घालते. चला साखर घालून घेते यात. म्हणजे भरपूर काही टाकणार नाही आहे मी, ड्रायफ्रुट्स वगैरे, फक्त सिंपल असं साध्या पद्धतीनं करणार आहे. तर त्यांना उष्णता झाली आहे त्याच्यामुळं, आणि म्हणून मी ते साध्या पद्धतीनं करणार आहे. मी काही अशी खूप अशी काही चांगल्या याची ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून अशा पद्धतीचे काही खीर बनवत नाही आहे, साधी सिंपल बनवत आहे आपली. म्हटलं तर आमच्या दोघींचं झालं जेवणाचं तयार, आता यांच्यासाठी तेवढं करायचं बस. आणि ते आता झोपलेले आहे, त्यांना खूप त्रास होत आहे, त्यांना अन्न व्यवस्थित पचन होत नाही आहे.
आणि सतत गॅसेसचा प्रॉब्लेम ते म्हणजे त्यांना टॉयलेटला पण नीट होत नाही आहे, त्यांना खूप त्रास होतो आहे आणि सतत पोट आहे ना असं फुगलं फुगलं लागते. काय करावं त्यांना समजत नाही. आज ते कामाला गेलेच नव्हते, घरीच होते फ्रेंड. आणि मी जाऊ दिलं नाही. ते बोलले दे ना मला डबा करून मी जातो. म्हटलं अजिबात जायचं नाही. कारण कसं आहे फ्रेंड, आपण जाऊ दिलं तर त्यांना कंपनीमध्ये दिवसभर कामाला झोपणार ना. घरच्यासारखं कोणी बसू देते का? जसे तुम्हाला घरच्यांना जशी काळजी असते तशी दुसऱ्यांना काळजी असते का? त्यांना असं वाटेल की बसलेच आहे, काय झालंय, चांगले तर दिसते, असंच असते ना. माणूस आता घरून तयारी करून गेलं म्हटलं चांगलंच दिसणार नाही का. पण त्यांचा त्रास त्यांना माहिती नाही का. तर म्हणून मी त्यांना नाही जाऊ दिलं. तर बघा मी आता टाकणार आहे यात थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं फ्रेंड. मिठाने चव येतं म्हणून मी मीठ पण घातलंय. तर आता मी यात आहे ना थोडं दूध घालणार आणि यांना खायला देणार. अहो दिदा, पप्पाला बोलवा बेटा. चला ये म्हणा, तू पण ये. चला आपल्याला जेवायचं आहे, उशीर झाला, खूप उशीर झाला. चला या, ये रे बेटा तू. पप्पाला पण आण. तिथेच आणू का इकडे येता? चला मी दूध वगैरे टाकून घेते, नंतर दाखवते तुम्हाला. बघा फ्रेंड, मी आता यात घालून घेणार आहे दूध. मी त्यांना म्हटलं वरून देऊ का खायला, ते बोलले नाही त्यातच टाकून दे. तर बघा दूध पण टाकून घेतलं. दुधाने काय होते फ्रेंड, याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. मी दूध घेतलंय, आता थोडी याला उकडी आणते आणि त्यांना खायला देते. तर असं आहे फ्रेंड. पण माझे पाय एवढे दुखत आहे फ्रेंड का मला झाली काल अक्षय तृतीयेची दगदग म्हणजे मला आहे ना तशी नेहमी मदत भेटत असते. यावेळी मला कोणाची मदत भेटली नाही. मुलगी बसली अभ्यासाला आणि मिस्टर आजारी होते, त्याच्यामुळं मला कोणाची मदत नाही लागली. त्याच्यामुळं माझे खूप पाय दुखत आहे आणि त्यांचं दुखत होतं तर मला त्यांचे पण मागं पुढं करावं लागलं. का नाश्त्याला तिला हे करून त्यांना स्पेशल सगळं. तिनं काही नाही म्हणा, तिचा भातच होता शिळा, तिनं तोच खाल्ला. औषध गोळ्या आणू दे, हे आणू दे, ते आणू दे, थोडा टाईम जातोच ना फ्रेंड. मला आहे ना मग दगदग झाली काल थोडी. काल कपडे पण भरपूर धुतले, त्यात अक्षय तृतीयेचा एवढा मोठा स्वयंपाक, माझे ते अंगभर झाले आज माझ्याकडनं. सकाळी उठणं पण होत नव्हतं. मी आज दिवसभर काही काम नाही केलं फ्रेंड आणि मस्तपैकी झोप काढली. मी 10 वाजतापासून 3 वाजेपर्यंत तरी झोपली असेल फ्रेंड. खूप झोपले मी आज आळशी माणसाने. काय करणार आहे ना फ्रेंड. आणि मला ते काहीच कळत नव्हतं काय करू, माझ्याकडून उठणंच होत नव्हतं. उठले कशी तरी. तर झालं देऊ का? चला यांना खायला देऊन देते. ताटात देऊ का बरं का डिशमध्ये? गार होतं ना लवकर. चला मी यांना डिशमध्ये खायला देते. तर बघा फ्रेंड, पिठला भात वाढून घेतला इथे माझ्या दीदीसाठी आणि माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी दिली मी खीर वगैरे. तर चला फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि तुम्हाला गुड नाईट.